फार गरम आहे, मी नाही पिऊ शकत. का का नाटकी करत असते. हाय, मी तन्मयी. मी माझी यूट्यूबची जर्नी पुन्हा सुरू केली. चिअर्स. तुमच्याकडे पण काही कॉफी किंवा खायला काही असेल तर घेऊन बसा, कारण हा व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे. कारण की मी यूट्यूबची सुरुवात पुन्हा का केली हे मला तुम्हाला सांगायचंय. सो लास्ट एक दीड वर्षापासून मी सांगलीबद्दलचे आणि सांगलीच्या आसपासचे व्हिडिओज बनवतेय. ते होतं माझा सक्सेस पार्ट, पण त्याच्या आधी मी खूप काही काही केले. इंस्टाग्राम केले, यूट्यूब केले. त्यातले यूट्यूबचे व्हिडिओज तुम्हाला आता दिसणार नाहीत, कारण मी ते सगळे प्रायव्हेट करून ठेवलेत, कारण ते लॉकडाऊनची सगळी करामत आहे. पण यूट्यूब वॉज ऑलवेज सो फॅसिनेटिंग फॉर मी. कारण मी कधीपासून बघते, मी तुम्हाला सांगते. मी बेथनी मोटा, अलिशा मरी यांची अजून एक नाव आहे, मला नाव आठवत नाही, मी इथं पॉप करीन फोटोज. पण यांचे यूट्यूब व्हिडिओज मी बघतेय आणि मी खूप 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 यूट्यूबबद्दल एक्सायटेड होते, फॅसिनेटेड होते. आणि समवेअर अलॉंग द लाईन मला पण यूट्यूबवर व्हायचं होतं. सो मी यूट्यूब स्टार्ट केलं. पण लॉकडाऊनमध्ये इट वॉज नॉट सो सिरियस आणि साईडला माझे बरंच काय 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 चालू होतं. सो मी जास्त सिरियसली घेतलं नाही आणि यूट्यूबला मध्ये सोडून दिलं. आय वुड लाईक टू शेअर वन इन्सिडेंट. सो माझ्या व्हिडिओजना व्ह्यूज किती जायचे? 100, 150, 200, कारण सगळेच लोक घरात होते, सगळ्या लोकांना वेळ होता. फार गरम आहे, मी नाही पिऊ शकत. का नाटकी करत असते मी. सो एनिवेज, सो माझ्यासोबत एक इन्सिडेंट झालेला, तो मी शेअर करते. सो माझ्या व्हिडिओजना जायचे 150 ते 200 व्ह्यूज आणि समवेअर मला असं वाटायचं कोण बघणार आहे, माझे मित्रच वगैरे असणार आहेत जे हे व्हिडिओज बघत असतील. पण एकदा एक मुलगी आमच्या घरी आली होती आणि घरी आली आणि खाली थांबली होती सायकल घेऊन आणि तिने मला हाक मारली आणि मग मी खाली गेले आणि तेव्हा भेटायचं वगैरे एवढं काही अलाउड नव्हतं, पण ठीक आहे म्हटलं जाऊ दे. आणि आली आणि ती मला म्हणाली, तू तन्मयी आहेस ना? मी म्हटलं हो. तर ती म्हणली, अगं मी तुझे यूट्यूबचे सगळे व्हिडिओज बघते आणि मला ते खूप आवडतात. मी टॉप टू बॉटम शॉक झाले होते. आणि एवढ्यावरच नाही तर तिने माझा ऑटोग्राफ घेतला आणि भेटली वगैरे आणि मग गेली. आणि मी एवढी एक्सायटेड झाले होते, एवढी एक्सायटेड. आय वॉज लाईक व्हॉट, असं झालं होतं माझं. सो मी म्हटलं की मग मी पुन्हा कंटिन्यू केलं. पण नंतर पुन्हा अभ्यास वगैरे सगळं झालं आणि मी पुन्हा यूट्यूबला ताले लावले. मग लास्ट मी जसं म्हणलं की लास्ट 1.5 year पासनं मी सांगली रिलेटेड, सांगलीबद्दलचे खूप व्हिडिओज करते इंस्टाग्रामवरती. आणि ते करत असताना मला खूप मजा येत होती. कॅमेरा फ्रेंडली मी खूप झाले, मी खूप कॉन्फिडंट झाली. ती जर्नी माझ्यासाठी इतकी गरजेची होती, कारण की जो कॉन्फिडन्स लागतो कॅमेरासमोर येऊन आपलं मत मांडायचा, तो मला सगळा या इंस्टाग्राम रील्समुळे मिळाला. नाही, आम्हाला आता कन्सिस्टंटली टाकायला होत नाहीये आणि त्याला खूप एफर्ट्स आहेत. आय अग्री, कारण की मी परवा वाईला गेले होते आणि माझ्या बॅक ऑफ द माइंड सारखं, अरे हे व्हिडिओ घे, अरे हे व्हिडिओ घे, अगं हे व्हिडिओ घे, हे व्हिडिओमध्ये लागणार आहे, अगं हे व्हिडिओ घे. आणि हे खूप विचित्र आहे आणि आपण लिव्ह इन द मोमेंट हे सगळं विसरतो आणि व्हिडिओ घे हेच सतत राहतं. आणि ठीक आहे, ते सगळं व्हिडिओ घेऊन एडिटिंग करणं इज व्हेरी मस्त पार्ट. पण येस, असं आहे. तर अशी मी यूट्यूबची जर्नी माझी स्टार्ट केलेली आहे. आणि प्लीज 500 सबस्क्रायबर्स तेवढं करून टाका. माझं यावर्षीचं गोल आहे. मी गोल्स वगैरे काही करत नाही, पण एक डोक्यात गोल असलं की कसं आपण त्या टुवर्ड्स काम करतो. सो मला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कम्फर्टिंग व्लॉग्स आवडतात का, रील्स पाहायला आवडतं का, काय बघायला आवडतं, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.